वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत. तर राहुल खूप वेगाने गाडी चालवत आहे आणि समीर त्याला कसं समजवतो आणि ड्राईव्ह करताना ते एकमेकांशी काय बोलतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तू खूप वेगात गाडी चालवत आहेस. यू आर ड्रायव्हिंग टू फास्ट. यू आर ड्रायव्हिंग टू फास्ट. अरे सॉरी, मला कळलेही नाही. रिकामा रस्ता पाहून मी थोडासा वाहून गेलो. सॉरी, आय डिडंट इवन रिअलाइज. आय गेस आय गॉट अ बिट कॅरीड अवे विथ द एम्प्टी रोड. सॉरी, आय डिडंट इवन रिअलाइज. आय गेस आय गॉट अ बिट कॅरीड अवे विथ द एम्प्टी रोड. हो, पण आपण रेस ट्रॅकवर नाही आहोत. थोडा कमी कर ना वेग. या, बट वी आर नॉट ऑन अ रेस ट्रॅक. स्लो डाऊन अ बिट, विल यू? या, बट वी आर नॉट ऑन अ रेस ट्रॅक. स्लो डाऊन अ बिट, विल यू? बरोबर आहे तुझं. मी हळू करतो वेग. मला फक्त कॅफेमध्ये गर्दी होण्यापूर्वी पोचायचं होतं. आपण गेल्या काही आठवड्यापासून या भेटीची योजना आखत होतो. You're right. I will ease up. I just wanted to get to the cafe before it fills up. We have been planning this meetup for weeks. You're right. I will ease up. I just wanted to get to the cafe before it fills up. We have been planning this meetup for weeks. माहीत आहे, पण जर अपघाताचा धोका असेल तर घाई करण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे वेळ आहे. I get it, but no point in rushing if it means risking an accident. We have got time. I get it, but no point in rushing if it means risking an accident. We have got time. खरं सांगायचं तर मी थोडा थकलो आहे. डेडलाईन, मीटिंग्स, खूप काम आहे. Honestly, I have just been a little tired. Deadlines, meetings, there is lot of work. हे स्पष्ट दिसून येत आहे की तू तणावाखाली आहेस. तरी सुद्धा रस्ता तणाव व्यक्त करण्याची जागा नाही. It is evident that you are stressed. Still, the road is not the place to let that out. It is evident that you are stressed. Still, the road is not the place to let that out. हो, माहितीये. आज थोडा ब्रेक हवा होता. छोटंसं ड्राईव्ह सुद्धा तणावापासून सुटका मिळवण्यासारखे वाटते. Yeah, I know. I just needed a break today. Even a short drive feels like an escape. Yeah, I know. I just needed a break today. Even a short drive feels like an escape. हो, पण पुढच्या वेळी असा हार्ट अटॅक न देता ब्रेक घे. चालेल का? Yes, but next time let us escape without giving me a heart attack. Okay? Yes, but next time let us escape without giving me a heart attack. Okay? डील. शांतपणे सांगितल्याबद्दल धन्यवाद. डील. थँक्स फॉर टेलिंग मी जेंटली. डील. थँक्स फॉर टेलिंग मी जेंटली. तर कामाच्या ताणाशिवाय बाकी सगळं कसं चाललंय? तुझं कुटुंब कसं आहे? सो अपार्ट फ्रॉम वर्क स्ट्रेस, हाऊ इज एव्हरीथिंग एल्स? हाऊ इज युअर फॅमिली? सो अपार्ट फ्रॉम वर्क स्ट्रेस, हाऊ इज एव्हरीथिंग एल्स? हाऊ इज युअर फॅमिली? हो, सगळं मस्त आहे. पोरं झपाट्याने मोठी होतायत आणि सांगायचं राहिलंच, शेवटचं होम लोन पण भरून टाकलं. येस, एव्हरीथिंग इज ग्रेट. किड्स आर ग्रोइंग अप फास्ट. अँड गेस व्हॉट? आय फायनली पेड ऑफ द लास्ट ऑफ माय होम लोन. येस, एव्हरीथिंग इज ग्रेट. किड्स आर ग्रोइंग अप फास्ट. अँड गेस व्हॉट? आय फायनली पेड ऑफ द लास्ट ऑफ माय होम लोन. खरंच जबरदस्त. नो वे, दॅट इज अमेझिंग. नो वे, दॅट इज अमेझिंग. हो रे, आता मी कर्जमुक्त आहे. येप, आय एम फ्री ऑफ डेट. येप, आय एम फ्री ऑफ डेट. माझ्या खांद्यावरून एक मोठा भार उतरल्यासारखे वाटते. इट फील्स लाईक अ जायंट वेट हॅज बीन लिफ्टेड ऑफ माय शोल्डर्स. इट फील्स लाईक अ जायंट वेट हॅज बीन लिफ्टेड ऑफ माय शोल्डर्स. तू खूप वर्षापासून ते कर्ज भरत होतास ना? कसं वाटतंय आता? You have been carrying that around for years, right? How does it feel? You have been carrying that around for years, right? How does it feel? खरं सांगू, मी शेवटी श्वास घेऊ शकतो. इतकी वर्ष फक्त पैसे फेडण्यात गेले. स्वतःसाठी काही केलं नव्हतं. Honestly, I can finally breathe. I have been so focused on repayments that I didn't even treat myself. Honestly, I can finally breathe.
I have been so focused on repayments that I didn't even treat myself. तू आनंद साजरा करायला पात्र आहेस. कदाचित म्हणूनच तू वेड्यासारखा गाडी चालवत होतास. तुला मोकळे वाटले. Well, you deserve to celebrate. Maybe that is why you were driving like a maniac. You felt free. Well, you deserve to celebrate. Maybe that is why you were driving like a maniac. You felt free. कदाचित. Maybe. Maybe. चल आता पार्टी दे. आता तू कर्जमुक्त माणूस आहे. Let's party now. You are a debt-free man now. Let's party now. You are a debt-free man now. आजचा दिवस भारी आहे. सोबत दिलीस त्याबद्दल थँक्स. फक्त आज नाही तर कायमचं. Today is a good day. Thanks for riding along. Not just today, but through everything. Today is a good day. Thanks for riding along. Not just today, but through everything. नेहमीच. चल मग आपली ट्रिप खास बनवूया. Always brother, let's make our trip count. Always brother, let's make our trip count. ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर अजून पाहिजे असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा येस आय वॉन्ट. ओके, आणि जो बाजूला बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा, तर जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके फ्रेंड्स, टेक केअर.